महत्वाची अपडेट आहे। दादरच्या पूर्व भागात झाड कोसळलेलं आहे। मुसळधार पाऊस झाला आणि याच मध्ये झाड कोसळल्यानं एका कारचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय। रात्रभर मुसळधार असा पाऊस झालेला आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यानं हे झाड कोसळल्याचं सांगितलं जातं आणि हे झाड कोसळून एका गाडीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जी गाडी इथं पार्क करण्यात आली होती आणि त्या गाडीवरती हे झाड कोसळल्यानं नुकसान झालेलं आहे। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला अपडेट देत आहेत। हिरा, संपूर्ण अपडेट सांगाल या प्रकरणासंदर्भात? नक्कीच वर्षा, हा रस्ता आहे जो दादर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती हे भलं मोठं झाड हे पडल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे ह्या पूर्ण कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पूर्ण कार ही चेंदामेंदा झाली आणि एका बाजूची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। संपूर्ण रस्ता हा बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकदम भलं मोठं झाड आहे। रात्रपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे हे झाड पावसामुळे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्ण गाडीचं या ठिकाणी नुकसान झालंय आणि अग्निशमन दल असेल किंवा आपत्कालीन व्यवस्थापन हे रस्त्यावरचं झाड काढण्याचं काम आता त्यांच्याकडे जोरदार सुरू आहे। आणि रात्रीपासून मुंबईत पाऊस पडतो, त्यामुळे अनेक ठिकाणी अशी दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही पहिली दुर्घटना आपल्या प्रेक्षकांना दाखवतो की हे झाड पडलं, त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्या संपूर्ण परिसरामध्ये सकल भाग आणि हे पाणी साचलंय। रस्त्यावरची वाहतूक ही थोड्याशा प्रमाणात विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। दादर स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हे झाड पडले, त्यामुळे हे दादर रेल्वे स्टेशनकडे जाताना नागरिकांना थोडासा त्रास या ठिकाणी ही सहन करावं लागतं। बघू शकतो की ही आपत्कालीन व्यवस्थापन आणि मुंबई प्रशासनाच्या माध्यमातून हे झाड रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून ही वाहतूक या ठिकाणची ही सुरळीत होईल। वर्षा, निश्चितच हिरा, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये देखील तिकडे पावसाने हजेरी लावलेली आहे। नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय झालेत, तर नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क, नागीदास रोड, टाकीपाडा रोडवरती पाणी साचलेलं आहे। वसई विरार मध्ये देखील मुसळधार असा रात्रभर पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा परिणाम आता रस्त्यांवरती आपण बघतोय। रस्ते जलमय झालेले आहेत आणि या रस्त्यांवरून आता दुचाकी चालकांना वाट काढत कसरत करावी लागते। पहाटे 4 वाजताची ही दृश्य आहेत। तर इथं आपण बघतोय गुडघाभर पाण्यातून या सगळ्या नागरिकांना कसरत करावी लागते। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क असेल, नागीदास रोड, टाकीपाडा रोड, हे सगळे रोड जलमय झालेले आहेत। त्यामुळे आता दुचाकी चालक असतील, चारचाकी चालक असतील, या सगळ्याच वाहन चालकांना चांगली कसरत करून या पाण्यातून मार्ग काढून जावं लागतंय। ही दृश्य आपण बघत आहोत। मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत। किंग सर्कलची ही दृश्य आहेत। किंग सर्कल, गांधी मार्केट या परिसरात गुडघाभर पाणी साचलेलं आपण बघू शकतोय। रात्रभर पाऊस झालाय। सकाळी आता पावसानं विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा काही निचरा झालेला नाहीये। रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता रस्त्यांवरती जे पाणी साचलेलं आहे त्या पाण्यातून आता या सगळ्या वाहन चालकांना वाट काढत निघावं लागतंय। वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला आहे। मुंबई आणि उपनगरात रात्रभर पाऊस झाला। एकीकडे मुंबईकर दिलासा व्यक्त करत असले, उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर, तरी आता सकाळ झाली आहे, नागरिकांची ऑफिसला जायची वेळ आली आहे। मात्र रस्त्यावरती पाणी असल्यानं वाहतुकीवरती मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे आता मुंबईकरांची तारांबळ होतीये।